यानंतर बातमी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या आशिया कप 2025च्या फायनल सामन्यात भारतानं 5 विकेट्स विजय मिळवून ट्रॉफी तर जिंकली, पण या विजयानंतर बक्षीस समारंभाच्या वेळी मोठा गोंधळ झाला। बक्षीस वितरणाचा सोहळा जवळपास तासभर उशिराने सुरू झाला। आशिया चषकाची ट्रॉफी पाकिस्तानी मंत्री, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते दिली जाणार होती, मात्र भारतीय संघानं नकवींच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला। मोहसिन नकवींनी तासभरापेक्षा जास्त वेळ मंचावर वाट बघितली, मात्र टीम इंडियानं ट्रॉफी स्वीकारली नाही। त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भारत पाकिस्तान यांच्यातल्या संबंधातला तणाव उघड झाला। या सामन्यात पाकिस्तानचा संघ 146 धावांचं आव्हान वाचवू शकला नाही आणि 5 विकेट्सनं त्यांचा पराभव झाला। अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघानं एक जल्लोष केला, पण या विजयानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानची चांगलीच थट्टा उडवली। सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंग, जितेश शर्मा, हर्षित राणा पाक गोलंदाजांची नक्कल करून थट्टा उडवत आहेत। पाक स्पिनर अबरार अहमद याची अर्शदीप सिंगनं नक्कल करून थट्टा उडवली। दरम्यान भारतीय टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या एका मोठ्या निर्णयानं तमाम भारतीयांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। सूर्यकुमारनं आशिया कप स्पर्धेतली सगळे सामन्याची स्वतःचं मानधन भारतीय लष्कराला देणार असल्याचं घोषित केलंय। लेट हो गया, आप लोग ने पूछा नहीं, बट इट्स लाइक अ जेस्चर मेरी तरफ से। पता नहीं ये कंट्रोवर्सी हो सकता है कि नहीं, कंट्रोवर्शियल नहीं है, इट्स अ गुड थिंग। आई एक्चुअली पर्सनली वांट टू गिव माय मैच फीस ऑफ ऑल द गेम्स व्हिच आई हैव प्लेड इन दिस टूर्नामेंट टू द इंडियन आर्मी। ये जो आज हुआ है यहाँ पर, ये बीसीसीआई ने ऑफिशियल मेल एसीसी को की है कि हमने मोहसिन नकवी साहब से ट्रॉफ़ी नहीं लेनी। अगर ये ऑफिशियल है या आपका इंडिविजुअल अपना फैसला है? नहीं, ये पता नहीं मुझे। आप ईमेल के बारे में क्या बोल रहे हो, इसके बारे में मुझे कुछ आइडिया नहीं है। ये हमने ग्राउंड पे ही कॉल लिया है, हमें किसी ने बोला नहीं है करने के लिए, और हम वेट कर रहे थे। आई थिंक आप टूर्नामेंट जीतते हो तो आप एटलीस्ट जो इतना अच्छा खेलते हो थ्रू आउट द टूर्नामेंट, अगर आप जीत गए हो तो आप ट्रॉफी डिजर्व करते हो या नहीं करते हो, आप ही बताओ। हाँ, बस आपने जवाब दे दिया। भारत पाकिस्तान यांच्यातल्या सामन्यावरून भाजप आणि संजय राऊत यांच्यामध्ये सामना रंगलाय। तुम्ही ट्रॉफी घ्यायला नकार दिला, मात्र त्यांच्यासोबत 15 दिवसापूर्वी हस्तांदोलन केलं। देशाला काय मूर्ख समजलात का, असं म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। तर पाकिस्तानचा तुमचा डीएनए आहे का, असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला। अरे पण तुम्ही खेळलात आणि 15 दिवसापूर्वी त्याच मोहसिन नकवी बरोबर याच भारतीय संघानं फोटो काढले, हस्तांदोलन केलं ड्रेसिंग रूममध्ये किंवा कुठल्या तरी एका कार्यक्रमात। मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय? तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? बाहेरचं एक रूप वेगळं आहे मैदानावरचं आणि आतलं रूप वेगळं आहे। तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? तुम्ही काय प्रधानमंत्र्यापासून काही प्रेरणा घेतली आहे का देशाला मूर्ख बनवण्याची? तुम्ही ज्या पद्धतीनं कालपर्यंत देशप्रेमाच्या गप्पा करत होता, तुमचा डीएनए पाकिस्तानचा आहे का, असा माझा सवाल आहे। भारतीय क्रिकेटपटूंनी खेळाच्या मैदानात पाकिस्तानला पराभूत केलं, पाकिस्तानला धूळ चारण्याचं काम केलं। असं असताना भारतीय क्रिकेटपटूचं अभिनंदन करताना तुम्हाला लाज वाटत नाही? आज आपण आशिया कप जिंकलो। संजय राऊत पहिल्या दिवसापासून सांगत होते की आशिया कप मध्ये खेळू नका। आज आपण खेळलो नसतो तर पाकिस्तान विजयी झाला असता।